श्रीराम. आजच्या युगात भगवंताने अवतार घ्यावा अशी परिस्थिती आहे का? गीतेमध्ये भगवंत म्हणतात, धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी मी युगे युगे अवतार घेतो. पण आजच्या काळात ज्यांच्यासाठी भगवंताने अवतार घ्यावा असे सुजन, सज्जन, धर्मनिष्ठ लोक फारच दुर्मिळ झाले आहेत. मग प्रश्न असा पडतो की भगवंत अवतार घेणार तरी कुणासाठी? पूर्वीच्या काळी सत्वगुण जागृत होता. लोक धर्माच्या मार्गावर चालत होते, पण त्यांच्यावर दुष्टांचा छळ होत होता. अशा वेळी भगवंत सगुण रूप घेऊन म्हणजे प्रत्यक्ष अवतार घेऊन पृथ्वीवर येत आणि अधर्माचा नाश करत. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आता सज्जनातच दुर्बल झाली आहे. पायाच ढासळले आहेत. चांगुलपणाच्या जागी स्वार्थ, लोभ, द्वेष, मत्सर यांनी घर केलं आहे. अशा वेळी भगवंत सगुण रूपात येतील का? कदाचित नाही. कारण आज अधर्म स्थूल स्वरूपात नाही तर सूक्ष्म पातळीवर आहे. त्यामुळे त्यावर उपायही सूक्ष्म स्वरूपातच हवा. आणि तो उपाय म्हणजे भगवंताचं नाम. हो, भगवंताचं नाम म्हणजेच आजचा खरा अवतार आहे. नामस्मरण हेच भगवंताचं सूक्ष्म कार्य होय. जिथे भगवंत प्रत्यक्ष रूपात येणं कठीण आहे, तिथे त्यांचं नामच आपल्याला तारू शकतं. प्रत्येक जप, प्रत्येक नामस्मरण हा भगवंताचा सूक्ष्म अवतार आहे. आपण जर मनापासून नाम घेतलं, नामाची चटक लागली तर भगवंत स्वतः आपल्या आयुष्यात प्रकट होतात. हेच नाम आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातं आणि आपलं जीवन प्रवास सफल करतो. म्हणूनच या कलियुगात भगवंत सगुण रूपात येणार की नाही हा प्रश्न गौण आहे. पण त्यांचं नाम आपल्या जवळ आहे हे सर्वात मोठं समाधान आहे. म्हणून चला आपण सर्वजण भगवंताच्या नामाचा टाहो फोडूया मनापासून, निस्सीम श्रद्धेने आणि प्रीतीने. कारण आजचा खरा अवतार नामातच आहे. नामस्मरण करा, राम नाम घ्या, कारण त्यामध्येच तुमचं कल्याण दडलेलं आहे. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.